भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे, प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे. इकडून तिकडे तिकडून इकडे, इकडून तिकडे तिकडून इकडे, फुरकून उडती चोहीकडे, फुरकून उडती चोहीकडे. सुवार्ता जगवित रे ख्रिस्ता तुझी लेकरे, सुवार्ता जगवित रे ख्रिस्ता तुझी लेकरे. प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे, प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे. एक चफानी क्रूस कंबाची, एक चफानी क्रूस कंबाची, त्या फांदीवर वसती आमुची, त्या फांदीवर वसती आमुची. स्वर्गात आमची घरे ख्रिस्ता तुझी लेकरे, स्वर्गात आमची घरे ख्रिस्ता तुझी लेकरे.
प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे, प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे. पाय सुखाच्या मार्गावरती, पाय सुखाच्या मार्गावरती जगतो आम्ही वचनावरती, जगतो आम्ही वचनावरती. हृदयात हर्ष भरे ख्रिस्ता तुझी लेकरे, हृदयात हर्ष भरे ख्रिस्ता तुझी लेकरे. प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे, प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे. आमेन. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रम प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता तुमच्यासाठी प्रसार होत आहे. तुम्ही पहा. त्याबरोबर प्रत्येक सकाळी सर्वेसरा संगे सकाळ असा मराठी कार्यक्रम होत आहे. पुष्कळ लोक पाहत आहेत, त्यांना आशीर्वाद वाटतो. तुम्ही पण पहा, आज पण पहा, रोज पहा. देवबा तुम्हाला आशीर्वाद करो. चला आजच्या वचनात जाऊया. तुम्ही मत्तई 12:38 मत्तई 12:38 मॅथ्यू 12:38 तेव्हा शास्त्री व पुरुषी याच्यापैकी काही जण येशूला म्हणाले, गुरुजी तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे. तर येशूने का म्हटलं, पुढचं 2 वचन बघूया. येशूने त्यांना उत्तर दिले, दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा याच्या चिन्ह वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसं मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. आणि पुढचं वचन, निनवेचे लोक न्यायकाळी या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्याने योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला आणि पहा योनापेक्षा तोर असा एक येते आहे. लोक काय म्हणतात, येशू आम्हाला चिन्ह दाखवा. येशू म्हणतो एक चिन्ह आहे. कारण इस्रायल लोक जे येशूला प्रश्न विचारतात ते अगदी शिकलेले लोक आहेत. त्यांना जुनं करार चांगलं माहीत आहे. जुनं करारामध्ये काय काय घडलं सगळं त्यांना माहीत आहे. त्यांना योना संदेष्टाबद्दल माहीत आहे आणि योनाद्वारे काय घडलं हे पण ठाऊक आहे. म्हणून म्हणतो तुम्हाला ठाऊक आहे ना योनाद्वारे परमेश्वरने काय केलं. आता योनाच्या गोष्टी पाहायला बायबलमध्ये एक पुस्तक आहे, योनाचं पुस्तक 4 अध्याय आहे. तर काय झालं काय बघूया. योना 1:1 आणि 2 योहान 1 अध्याय त्याच्या 1-2 वचनाकडे पाहूया. जोना चॅप्टर 1 verse 1 and 2. अमित्याचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्यांच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्यांची दुष्टता माझ्या पुढे आली आहे. देवाने योना संदेश याला सांगितलं, मोठा शहर आहे निनवे शहर, तिकडे जा, का त्यांची दुष्टता त्यांचे पाप माझ्या पुढे आलेले आहे. त्यांच्या विरुद्ध आरोळी कर, त्यांना चेतावणी दे, त्यांना समजायला काय तर सांग. पण 3ऱ्या वचनामध्ये पण योना निनवेकडे नाही गेला. योना 1:3 योना 1:3 पण निनवे
पण परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. तो योफास गेला. तेथे त्याला तार्शिशास जाणारे जहाज आढळले. त्याने त्यांचे प्रवास भाडे दिले व परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तार्शिशास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला. म्हणजे प्रवास भाडे देऊन म्हणजे काय, हा दुसऱ्या देशाकडे चालला आहे, दक्षिणेकडे चालला आहे, तिथे गेलं त्याला भाडं भरायला लागेल. एक उदाहरण सांगतो. आज आमच्या देशामध्ये खासदार आमदार आहेत. तुम्हाला ठाऊक आहे का, यांना ट्रेनमध्ये गाडी प्रवासासाठी त्यांना मोफत तिकीट भेटते आणि काही लोकांना आवाज जहाजमध्ये जाण्यासाठी मोफत तिकीट भेटते. पण अमेरिकामध्ये जाऊन मी भारतामध्ये खासदार आहे, मी मंत्री आहे, मी आमदार आहे, मला इथं पण फुकट तिकीट पाहिजे, ते म्हणते भट असं म्हणणार ना. परदेशामध्ये हे चालत नाही. भारताचा हक्क, भारताचा अधिकार चालत नाही. तिथे तुम्हाला भाडं द्यायच लागेल. तसं मला वाटतो, समजा हा निनिवे तर यहुद्याच्या अद्याप म्हणजे इस्रायलचं शहर आहे. ते इथं जाण्यासाठी त्याला भाडं लागत नसतं, कारण संदेश म्हटलं तर लोक खूप आदर सन्मान करतात. त्याला भाडं देण्याची गरज नव्हती. असं जाऊन निनिवे जामध्ये तो संदेश दिला गेला असता. पण तो भाडे देऊन परदेशाकडे चालला आहे. का? देवाच्या नजराकडून पळून जावे असं म्हणून. पण देवाला आला राग, अरे मी तुला कुठं जायला सांगितलं, तू कुठं चालला आहे? निनिवेला जायला सांगितलं तर दक्षिणकडे चालला. त्याला वाटलं दक्षिणकडे तो देवाच्या सन्निधान परत वाचूया 1:3 योना 1:3 त्याला लपायचं होतं. पण परमेश्वर दृष्टी आड व्हावे म्हणून. परमेश्वर मला बघणार नाही, मी दक्षिणेकडे गेलं मला बघणार नाही, निनिवेकडे गेला मला बघणार, मी बरोबर संदेश देतो का नाही. आता आमचे चर्च पुष्कळ ठिकाणी आहे. त्या सर्व संदेश काय करतात मला माहीत नाही. पण इथे आलं तर माझ्या डोळे समोर ते काय करतात मला माहीत आहे, हो की नाही. असं याला काय वाटलं, मी दक्षिणात गेलं, परमेश्वर मला बघू शकणार नाही, मी काय पण करू, काय पण खाऊ पिऊ, मजा मस्त करू. कारण तर्शीशमध्ये सोने, खूप शुद्ध सोने मिळत होते. याला वाटलं असं तिकडे गेलं तर काय तर जरा कमवू, हां चांगलं सोनं घेऊन परत येऊ. पण देवाने काय केलं, त्या 4 वचनामध्ये योना 1:4 जोना 1:4 तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास असे. देवाच्या याला काय वाटलं, मी लपून गेलं तर परमेश्वर मला पाहणार नाही. पण देवाच्या हातामध्ये सर्व अधिकार आहे ना, सर्व सृष्टी देवाचे वचन मानते ना. तर देवाने मोठा वादळाला सांगितलं, जा एक फटका मार, आणि वादळ आला आणि समुद्र असं वाटलं की आता जहाज तुटणार. तर जगाचा कप्तान आला, सगळ्यांना सांगितलं चला आपण प्रार्थना करूया, प्रत्येकजण आपल्या आपल्या देवाकडे प्रार्थना करा. पण हा योना काय केला, 1:5 तो जहाजामध्ये तटस्थळामध्ये गेला. जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. काय एवढं मोठं वारा सुटलेलं आहे, आता जहाज फुटणार, पटणार, समुद्रात डुबणार, याची त्याला काळजी नाही आहे. मी तर कसं मग जाऊ ना. पण नंतर 6 वचनामध्ये त्या जहाजाचा कप्तान येतो, थांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेत काय पडलास, उठ, आपल्या देवाचा धावा कर, न जाणवतो देव आपल्याकडे लक्ष देईल. म्हणजे आपला नाश व्हायचा ना, आपण नाश होणार आहे. आम्ही तू प्रार्थना कर ना, तुझ्या देवाकडे प्रार्थना कर, कुठला देव माहीत नाही, देवाकडे प्रार्थना कर, देव कदाचित आपल्याकडं लक्ष देईल आणि आपण डुबणार नाही, मरणार नाही. त्याने चिठी टाकली. चिठी टाकून पाहिलं
तर योनाचं नाव आलं. तो योनाला विचारला. 1:9 योना म्हणतो, मी इब्री आहे, ज्या स्वर्गाच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. या सर्व सृष्टीचा मालिक आहे ना, त्याचा मी उपासक सेवक आहे. आणि 10 वचनामध्ये देवाच्याने सांगितलं, त्या माणसांना अत्यंत भीती वाटली. ते त्याला म्हणाले, तू हे काय केलेस? तो परमेश्वरासमोरून पळून चालला आहे हे त्यांना कळले. का त्याने त्याला तसं सांगितले होते. योना म्हणतो, देवाने मला सांगितले निनेवेला जायला, मी परमेश्वर नजरेकडून पळत आहे, परमेश्वर मला बघणार नाही. त्यांना भीती वाटली, अरे देवाच्या नजरेकडून कुठं लपणार आहे बाबा. नंतर त्याने म्हणले, अरे बाबा आता समुद्र शांत व्हायला पाहिजे ना, तर आम्ही सर्व शांत होऊन जाणार मरून. काय करावे, मला उठून पाण्यात फेका. ते खूप प्रयत्न केले, बाबा कसं तरी जहाज वाचूया, या माणसाच्या जीवाला पण घ्यायचं नाही. शेवटी त्यांनी काय, देवा आम्हाला क्षमा कर, या माणसाला मी तुझ्यासाठी देतो, समुद्रामध्ये फेकून दिले. योनाला काय वाटलं, समुद्रात डुबून मरणार पण देवाच्या इच्छा पूर्ण करणार नाही. काही मुलं असं अट्ट करतात ना. वडिलांने काय सांगितलं, वडिलांचं बोलणं कसं टाळायचं यासाठी मित्राकडे जाणार, दोस्ताकडे जाणार, नातेवाईकडे जाणार. म्हणणार, पापा मी इकडे आलेलं आहे, मी काय करू, मी आता करू शकत नाही ना. काय काय नखरे करतात मुलं. ठीक आहे, जाऊ दे. आता योना 1:17 योना 1:17 आता योनाला समुद्रामध्ये फेकलं, पण परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मासा सिद्ध केला होता. योना त्या माशाच्या पोटात 3 दिवस व 3 रात्री होता. नंतर योना रडायला लागला, प्रभू मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी खरंच देवाच्या मी आज्ञा पालन करणार. आणि 3:10 योना 3:10 योना 3:10 देवाने, माफ करा 2:10 2:10 योना 2:10 जोना 2:10 परमेश्वरने माशाला आज्ञा केली, तेव्हा त्याने योनास कोरड्या भूमीवर ओकून टाकले, उलटी करून टाकले. तो कुठं पडला, दर्शिस जाण्याच्या मार्गामध्ये. पण त्या माशा एवढं आज्ञाकारी आहे, एकतर योनाला गिळून घेतला आणि त्याला सांभाळून ठेवला 3 दिवस. त्याला खाल्ला नाही, त्याला जिवंत राखून ठेवला. म्हणजे योनासाठी हे मोठं माशा 3 दिवस उपास राहिला. पाणी नाही पिला सर, पाणी आतमध्ये घेतलं तर योना हो केला असता. काय खायला गेलं तर योना पण गेला असता पोटामध्ये हजम होऊन. एवढं मोठं माशा आहे ना, पटक्याने हजम होऊन जाणार. पण ते उपास करून राहिला देवाच्या आज्ञासाठी. देव मी का 3 दिवसानंतर परमेश्वर म्हणतो, जा निनिवेकडे घेऊन जा त्याला. निनिवेमध्ये जाऊन त्याला ओकळा करून टाक. तसं झालं. आता 3 अध्याय 1, 2, 3 3 अध्याय 1, 2, 3 आता पुन्हा परमेश्वर दुसऱ्यांदा योनाला देवाच्या वचन प्राप्त झाली. पहिलं वचन ऐकलं नाही, दर्शिसकडे गेला. आता परत निनेवेला तुला आणला. आता सांग, उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा व मी तुला सांगेन तो संदेश त्यांना आवडीकडून सांग. जे मी सांगेल सांग त्यांना. 3 वचनामध्ये तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला. निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास 3 दिवस लागत. ते पूर्ण शहर फिरायला म्हणजे 3 दिवस लागेल. पण योनाने 4 वचनामध्ये 1 दिवस प्रवास केला. 1 दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला. ओ 40 दिवसाचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. निनवे धूळमध्ये धूळ होऊन जाणार. पण 5 वचनामध्ये जेव्हा निनवेच्या लोकांनी ऐकलं की 40 दिवसात आपले शहर नाश होणार आहे, तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर विश्वास ठेवला. त्याने उपास नेमला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोड थाट नेसले.
आणि 6 वचनामध्ये राजाला खबर भेटला. राजा पण असंच केला. सिंहासनामधून उठला, आपलं वस्त्र उतारून टाकला आणि तो पण गोंडपाट नेसून राखेत बसला. आणि 8 वचनामध्ये राजाने सांगितलं, तर मनुष्याने व पशुने गोंडताट नेसावे, देवाच्या मोठ्याने धावा करावा, प्रार्थना करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुकर्मापासून, आपल्या हाताच्या जुलुमापासून मागे फिरावे. योनाने एवढं सांगितलं, 40 दिवसात तुमच्या घराचा नाश होणार. पण राजा काय म्हणतो, चला आपण सर्व ठाट ओढून देवासमोर आरोळी मारू, आपण दावा करूया, देवा दया कर, देवा दया कर, देवा दया कर. 9 वचनामध्ये तो म्हणतो, देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. पहा, हे निनवेचे लोक आहेत. त्याने विश्वास केला, आपल्या पापाची कबुली केली, हो प्रभू परमेश्वरा, आणि आमच्या वाईट मार्गातून आम्ही फिरतो, आमच्या वाईट विचारापासून फिरतो, आता आम्ही पाप करणार नाही, पश्चाताप केला. आणि 3:10 देव पाहत आहे. देवाने पाहिलं. योना 3:10 देवाने त्यांचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुकर्मापासून वळले आहेत हे पाहिले. तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता, त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांच्यावर ते आणले नाही. बघा, पश्चाताप केला तर देव म्हणतो, आता मला वाईट वाटत आहे, मी यांच्यावर आपत्ती आणणार नाही, यांच्यावर नाश आणणार नाही. त्या शहराला देवबापाने वाचवलं. हेच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. योना माशाच्या पोटामध्ये 3 दिवस रात्र होता, तसं मनुष्याचा पुत्र या पृथ्वीच्या पोटामध्ये 3 दिवस 3 रात्र होणार. म्हणजे काय, येशू ख्रिस्त आमच्या सर्वाच्या पापाला मिटवण्यासाठी या जगात आला. योनाने फक्त प्रचार केला. 40 दिवस उरलेले आहे, मन फिरा, प्रचार फक्त केला. पण येशूने फक्त प्रचार केला नाही, येशूने प्रचार केला, पश्चाताप करा, देवाच्या राज्य जवळ आलेलं आहे, सुवार्तावर विश्वास ठेवा. येशूने आरडून ओरडून सगळं गावामध्ये शहरामध्ये फिरून सुवार्ता सांगितले. पण शेवटी येशू फक्त प्रचार नाही केला, आमच्या सर्व मानव जातीसाठी आपला जीव द्यायला तयार झाला. जसं योहान 1:29 म्हणते, योहान 1:29, जॉन 1:29. पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा हा येशू ख्रिस्त आहे असं योहान म्हणतो. संपूर्ण जगाचा पाप येशू आपल्या अंगावर घेतला आणि क्रूस खांबावर गेला, वधस्तंभावर गेला. तिथं येशूला मारले, एवढं मारले, शेवटी त्याचा जीव गेला, रक्त वाहून गेला. पण येशूला गाडले गेला. 3 दिवसानंतर येशू जिवंत उठला. योना माशेच्या पोटातून बाहेर आला. हे बघून लोकांना नवल वाटलं, आश्चर्य वाटलं, म्हणून त्याने विश्वास केला. 3 दिवस माशाच्या पोटामध्ये राहून हा मनुष्य जिवंत आला का? म्हणजे देवाचं वचन खरं आहे, देवावर विश्वास ठेवला. माझे प्रिय बंधनो, योनाने फक्त प्रचार केला, पण येशूने फक्त प्रचार नाही केला. आज या जगामध्ये कित्येक लोकांना आम्ही देव मानतो, देव पुरुष मानतो. यापैकी कोणी एकाने तुमच्यासाठी माझ्यासाठी जीव दिला का? तुमच्या माझ्या पापाला आपल्या अंगावर घेतले का? नाही ना. आणि कोणी मरून गाडून जाऊन तिथं जिवंत उठला का? फक्त येशू ख्रिस्त जिवंत उठलेला आहे. म्हणून येशू म्हणतो, हा बघा, निनवेचे लोक विश्वास केले, पश्चाताप केले, तुम्ही का पश्चाताप करत नाही? माझे प्रिय बंधू बहिणीनो, येशू ख्रिस्त जिवंत उठलेला जिवंत परमेश्वर आहे. तुमच्या आमच्या पापाकरिता जीव दिलेला परमेश्वर आहे. निनवेच्या शहराच्या लोकांसारखं तुम्ही विश्वास करा, पश्चाताप करा. दे बापा, आम्ही केलेलं सगळं चुकी आम्हाला क्षमा कर, पापाचे क्षमा कर. का तुमच्या पापाला हरण करून नेणारा आणखीन जगामध्ये कोणी नाही आहे. सगळे देवपुरुष पण आले,
काही लोक आले पण सर्व मरण पावले, परत जिवंत उठले नाही. आणि तुमच्या पापाला मिटवण्यासाठी त्याने काय केलं नाही, फक्त म्हणायला लागले हे बली कर, ते कर, हे कर, हे कर. पण मी काय करतो? देव तुमचा बाप आहे, तुमचा पप्पा आहे, वडील आहे. जसं वडील आपल्या मुलाला वाचवायसाठी आपला रक्त देतो, आपला किडनी देतो, मुलाचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यामध्ये टाकतो ना, तसं स्वर्गाचा पित्या तुमच्यासाठी माझ्यासाठी आपला जीव धोक्यामध्ये टाकला. तो देव म्हणून जगामध्ये आला येशू ख्रिस्त आणि तुमच्यासाठी जीव दिलेला आहे. आता याच्यावर विश्वास ठेवणार नाही का? योनाच्या प्रचारावर विश्वास करून लोकांनी पश्चाताप केली. तुम्ही येशूचा प्रचार फक्त नाही, येशूने काय केलं हे समजून घ्या. आणि हेच नव्हे, जिवंत उठायला येशू ख्रिस्ताने आम्हाला वचन दिलेलं आहे, मी परत या जगामध्ये येणार आणि तुम्हाला माझ्यासाठी घेऊन जाणार. हे विश्वास तुम्हाला खात्री आहे का? आम्ही स्वर्गात जाऊन म्हणून, पण येशू खात्री देत आहे. मग येशूकडं का नाही येता तुम्ही? तो जिवंत परमेश्वर आहे, आज पण जिवंत आहे. तुमच्या आरोडे ऐकेल, फक्त पश्चाताप करा तुमच्या पापासाठी. त्यांनी पापाचा दंड त्यांनी आपल्या अंगावर घेतले. तुम्ही येशूकडं माफी मागा. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू. एक योनाने फक्त प्रचार केला आणि तो माशाच्या पोटामध्ये 3 दिवस रात्र राहिला आणि जिवंत बाहेर आला. पण येशू ख्रिस्त चांगला प्रचार केलेला आहे. पश्चाताप करा, तुमच्या वाईट गोष्टातून फिरून घ्या, कारण स्वर्गाचं राज्य जवळ येत आहे. आज वचन ऐकण्याच्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करतो, जे कोणी मनामध्ये पश्चाताप करून येशू प्रभू माझ्या पापाला तो आपल्या अंगावर घेतला, माझ्या पापाची क्षमा कर, मला पापापासून मुक्त कर, माझ्या मनामध्ये शांती दे, माझा रोग काढून टाक, या शैतानाचं सगळं जादू टोलणे तुटून पडू दे, माझ्या जीवनामध्ये आराम दे. मी तुला माझ्या प्रभू म्हणून आपल्या मनामध्ये स्वीकारतो. जे कोणी म्हणतो त्याच्या मनामध्ये ये प्रभू राजा, आणि आजच्या दिवसामध्ये जीवनामध्ये बदल होऊ दे प्रभू. निनवेच्या लोकांना वाचवलं आणि त्या शहरामध्ये आशीर्वाद दिलं, तसं यांच्यावर आशीर्वाद येऊ दे प्रभू. तुझ्या सर्व क्रोप यांच्यापासून निघून जाऊ दे. आणि आजपासून ख्रिस्तामध्ये जे आहे ते नवीन सृष्टी आहे. सगळं जुनं गोष्ट निघून गेले, आतापर्यंत केलं जुनं पाप सगळं निघून जाऊ दे. आजच्या दिवसापासून ते नवीन सृष्टी म्हणून देवासाठी साक्ष म्हणून राहावा. त्यांच्या सर्व गरजा पूर्ण कर, त्यांची सर्व मागणी पूर्ण कर. येशूच्या नावाने मागितो म्हणा एक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देवबाबा तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता पुन्हा भेटूया. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 932334246995.